मॅडम सॉरी, झोपमोड झाली का तुझी माया? त्या मीराने तुझ्या आयुष्याची राखरांगोळी केली, तुला इतकी शांत झोप कशी लागते ग? तुला राग नाही येत तिचा? येतो ना? अगं मग कर ना काहीतरी, असं काहीतरी कर की ती दादासाहेबांच्या मनात न उतरली पाहिजे. तिला सून म्हणून या घरात आणलंय याचा त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे. हं? करशील ना? मॅडम तुम्ही जे बोलाल ते करा तुम्ही प्लीज. माया, आता हे सगळं पण मीच सांगायचं का तुला? आता जे काय करायचंय ते तुला करायचंय माया. ती मीरा अथर्वसाठी अपशकुनी आहे हे तुला दाखवून द्यायचंय त्यांना. यासाठी तुला अथर्वला मारावं लागलं तरी चालेल. त्या खुनाचा आहार त्या मीरावरती टाकायचा. प्लीज 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 मॅडम प्लीज. कळलं? मी एकदा मला मारण्याचा प्रयत्न केला. माझा खूप जीव आहे त्याच्यावर. प्लीज मला तुला कळत नाहीये का? तुला तुझा जीव महत्वाचा आहे की ते अथर्वचा? मानाच्या साडीचा विधी आठवतोय ना? तेव्हा कशी माती खाल्ली होतीस तू? पुन्हा ती माती तुला खाता येणार नाही. कारण उद्या सूर्यास्तापर्यंतचाच वेळ आहे तुझ्याकडे. जर का अथर्वच्या जीवावर बेतलं नाही तर